काय सांगाल? दादा आम्हाला अपेक्षा होती त्याच्याकडनं पहिल्या नंबराची, दुसरा नंबर झाला ते पण आम्हाला मान्य आहे. कारण की कसं आहे, सर्वजण इथं खेळण्यासाठी येतात पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या नंबरासाठी. आम्ही इथले इतक्या लांब आलो, आम्हाला दुसरा नंबर या देवाने करून दिला, हेच आम्हाला मोठी भाग्याची गोष्ट लाभली इथं. आपण म्हणतो ना की ज्या गुलालासाठी प्रत्येक बैलगाडा मालक मेहनत करत हो असतो खूप मेहनत आणि करतो, तोच आज गुलाल आमच्या नशिबी आला. देवाबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे बघायला गेलं तर एक मोठ्या मैदानाचा मी म्हणेल आता तो झालेला आहे. ज्या आपण मैदानामध्ये जातोय आपली छाप सोडतोय. हो, देवाबद्दल काय सांगाल तुम्ही? देवा हा बैल असा आहे का त्याला कुठलाच बैल नाही लागू शकत आज, आम्ही असं म्हणू शकतो. कारण की त्याचा जे समजा बैलाचा जे खांदी पकडून आला तो नंबरच करतो. हा, त्याच्यामध्ये एवढी धमक आम्ही तयार केली. कसं आहे, कुठं पण तयार होऊ शकत नाही. तुम्ही मेहनत करा, त्यांना थोडं मन लावा, सर्व बैल तयार होते. का गरीबाकडे बैल तयार होतो? गरीब हा बैलाला खूप संपूर्ण जीव लावतो, म्हणजे एका लेकरासारखा वाढवतो त्यांना. बरोबर. त्याच्या ज्यांना बैल कधीच कोणा म्हणजे अशी मान मालकाची खाली नाही पडू देत. ते तर आहे. मी म्हणेल देवाची म्हणजे काय तयारी तुम्ही अशी केली? काही नाही, आमच्याकडे शंकरपट राहतो. आमच्याकडे ज्या बैला धमक तो बैल टॉप करतो बरोबर सेकंदला. त्याच्या ज्यांना आम्ही कसं आहे, आम्ही टॉपचाच बैल वापरतो, आम्ही खालचा बैल वापरत नाही.